11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये एक शब्द पुन्हा पुन्हा कानावरती येईल आणि तो शब्द म्हणजे फंक्शन. आजच्या लेक्चरला आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये आपण आजच्या लेक्चरला शिकतोय फंक्शन. फंक्शन एकदम बेसिकपासून जर आपल्याला शिकायचं असेल तर स्टार्ट करू आपण डेफिनेशनपासून. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन इज रिलेशन बिटवीन कशामधचं रिलेशन आहे? टू व्हॅरिएबल्स. फंक्शन म्हणजे दोन व्हॅरिएबलमधचं रिलेशन आहे आणि ते व्हॅरिएबल कोणते इज कॉल्ड डिपेंडंट व्हॅरिएबल अँड अदर इज इंडिपेंडंट व्हॅरिएबल. म्हणजे फंक्शन हे दोन व्हॅरिएबलमधचं रिलेशन आहे. त्याच्यामधचा फर्स्ट व्हॅरिएबल पहिला व्हॅरिएबल असेल इंडिपेंडंट व्हॅरिएबल आणि त्याच्यानंतर दुसरा जो व्हॅरिएबल असेल तो असेल डिपेंडंट व्हॅरिएबल. ठीक आहे. व्हॅरिएबल म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. व्हॅरिएबल म्हणजे द क्वांटिटी ऑर फॅक्टर विच कॅन चेंज. म्हणजे अशी गोष्ट जी बदलते किंवा बदलू शकते त्याला आपण म्हणतोय व्हॅरिएबल विच कॅन बी व्हॅरी. मग आपल्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या की बदलू शकतात किंवा बदलतात. ज्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट येते माणूस. नाही, माणूस पण आहे, पण अजून खूप साऱ्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट थिंग आहे किंवा फर्स्ट क्वांटिटी ज्याला आपण म्हणतोय टाईम. टाईम पण अशी क्वांटिटी आहे जी कंटिन्युअसली बदलते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे टेम्परेचर. सकाळी टेम्परेचर वेगळं होतं, दुपारी वेगळं आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी पण वेगळं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टेम्परेचर पण काय होतं आहे, व्हॅरी होतं आहे, म्हणजे बदलतं आहे. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीची पोझिशन आहे, समजा हा पेन आहे, पेनची पोझिशन कंटिन्युअसली बदलते आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आहे की पोझिशन पण काय व्हॅरिएबल आहे. जसं आपण फिजिक्स शिकत जाणार आहे तसं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला असं कळतील की व्हॅरिएबल आहे. ज्याच्यामध्ये स्पीड व्हॅरी होऊ शकते, त्याच्यानंतर व्हॅलॉसिटी, ॲसेलेरेशन, डिस्प्लेसमेंट, खूप साऱ्या गोष्टी बदलत जातील किंवा बदलतील. त्यावेळेस त्यांना आपण म्हणणार आहे व्हॅरिएबल. ठीक आहे. त्यानंतर व्हॅरिएबल जर आलं याचा अर्थ कॉन्स्टंट पण यायला पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर, अशी गोष्ट जी बदलत नाही, विच डज नॉट चेंज. ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे आपल्या आजूबाजूला की ज्या नाही बदलत. जसं काही गोष्टींचा आकार आहे, तो आकार आहे तसाच राहील, म्हणजे ज्याला आपण व्हॉल्यूम म्हणतोय. त्याच्यानंतर हा जो पेन आहे, पेनची लेंथ आज जेवढी आहे तेवढीच उद्या राहील, तेवढीच परवा राहील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पेनची जी लेंथ आहे ती आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे. एखादी गोष्ट आहे, समजा हा बॉक्स आहे, या बॉक्सचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम असेल किंवा मास असेल, उद्या परवा किंवा 2 दिवसांनी 4 दिवसांनी याचं जे मास आहे किंवा व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काय राहील, रिमेन कॉन्स्टंट राहील, नाही बदलणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी काय आल्या, कॉन्स्टंट. ठीक आहे. व्हॅरिएबल तर समजलं आहे, पण डेफिनेशनमध्ये दिलं आहे की रिलेशन बिटवीन इंडिपेंडंट व्हॅरिएबल अँड डिपेंडंट व्हॅरिएबल, दोन गोष्टींमधचं रिलेशन आहे. मग डिपेंडंट व्हॅरिएबल काय असतं, इंडिपेंडंट व्हॅरिएबल काय असतं, दोन टाईप आहे. चला समजून घेऊ आपण एका छोट्याशा एक्झाम्पलमधून. समजा एक एक्झाम्पल आहे, एक काका आहे, जॉब करताय आणि त्यांना एका दिवसाचं पेमेंट म्हणजे पर डे त्यांना भेटतं आहे 400 रुपये, 400 रुपये. आता काकांनी आपल्याला विचारलं की मी जर काही दिवस काम केलं, तर माझं पेमेंट किती होईल. जसं 8 दिवस 10 दिवस तिने जर काम केलं तर पेमेंट कसं कॅल्क्युलेट करणार. आपण काकांना सांगू की पेमेंट इज इक्वल टू काय राहील, एका दिवसाचं पेमेंट 400 रुपये आणि त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल नंबर ऑफ डेज. तुम्ही किती दिवस काम केलं आहे. जर समजा तुम्ही एक दिवस काम केलं, एक म्हणजे काय होईल, 400 × 1 म्हणजे 400, एका दिवसाचे 400 रुपये होतील. जर तुम्ही 2 दिवस काम केलं तर 400 × 2 म्हणजे होतील 800. 3ने मल्टिप्लाय केलं तर 1200. असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपण एक छोटासा फॉर्म्युला बनवला आहे. आता हे काय सेम आहे जे आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं. आपल्याला काय पाहिजे, रिलेशन पाहिजे कशामधचं, दोन व्हॅरिएबलमधचं. इथं पण दोन व्हॅरिएबल आहे, एक आहे पेमेंट आणि दुसरं आहे नंबर ऑफ डेज. आता काकांनी किती दिवस काम केलं आहे ते काही पण असू शकतं. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस. म्हणजे नंबर ऑफ डेज या फॉर्म्युल्यासाठी व्हॅरिएबल असू शकतं. ओके. हे जे नंबर ऑफ डेज आहे, हे नंबर ऑफ डेज कशावरतीच डिपेंड नाही आहे. म्हणजे 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, डिपेंड नाही आहे. पण जे पेमेंट आहे ते पेमेंट डिपेंड आहे कशावरती,
नंबर ऑफ डेजवरती. मग आता इथं आपण काय म्हणणार आहे, हे जे नंबर ऑफ डेज आपण लिहिलं आहे इथं, हे जे नंबर ऑफ डेज लिहिलं आहे याला समजा आपण म्हणणार आहे, हा पण व्हॅरिएबल झाला आहे. व्हॅरिएबल का, कारण की नंबर ऑफ डेज बदलत आहे. मी याला म्हणणार आहे इंडिपेंडंट व्हॅरिएबल. आणि त्याच्यानंतर जे पेमेंट आहे, पेमेंटला आपण म्हणणार आहे हो डिपेंडंट व्हॅरिएबल. डिपेंडंट व्हॅरिएबल. आता याला आपण एकाला इंडिपेंडंट व्हॅरिएबल म्हणतोय, एकाला डिपेंडंट व्हॅरिएबल म्हणतोय. बघा इथं हे जे नंबर ऑफ डेज आहे, हे नंबर ऑफ डेज पेमेंटवरती डिपेंड नाही. म्हणजे काकांनी 8 दिवस काम केलं आहे, 10 दिवस काम केलं आहे, 20 दिवस काम केलं आहे, ते पेमेंटवरती डिपेंड नाही. पण पेमेंट कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ डेजवरती डिपेंड आहे. समजा 8 दिवस जर काम केलं तर पेमेंट वेगळं असेल, 4 दिवस काम केलं तर पेमेंट वेगळं असेल. म्हणजेच आपण दोन गोष्टींमधचं रिलेशन लिहितो आणि त्यालाच आपण म्हणतो आहे फंक्शन. जसं जर मी तर पेमेंटला वाय म्हटलो, हा झाला वाय इज इक्वल टू, इथं येईल 400 इंटू, आणि जर समजा मी याला नंबर ऑफ डेजला जर एक्स म्हणलो तर आपल्याकडे एक रिलेशन येतं आहे, आणि रिलेशन आहे ओके, हे झालं आहे रिलेशन. रिलेशनमध्ये वाय इज इक्वल टू 400 इंटू एक्स, हे झालं आहे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, किंवा यालाच आपण म्हणणार आहे वाय म्हणजे पेमेंट आहे, हे नंबर ऑफ डेजचं फंक्शन आहे. याच्यामध्ये एक्स म्हणजे झालं आहे नंबर ऑफ डेज, आणि त्यानंतर वाय झालं आहे पेमेंट. ओके, हे झालं पहिलं एक्झाम्पल. चला अजून समजून घ्यायचं असलं तर बघा इथं समजा एक कार आहे, आणि कार कॉन्स्टंट स्पीडनी चालली. ही कार आहे आणि कार कॉन्स्टंट स्पीडनी चालली, आणि कारचं जे स्पीड आहे ते स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर हवर आहे. म्हणजे कार एका तासाला 60 किलोमीटर चालली आहे. जर आपल्याला जर कोणी विचारलं, जर कार किंवा गाडी एका तासाला जर 60 किलोमीटर जाऊ राहिली, तर एका तासाला जर 60 किलोमीटर जाऊ राहिली, तर काहीतरी एखादा स्पेसिफिक टाईम आहे, जसं 5 तासामध्ये किती जाईल, 10 तासामध्ये किती जाईल, किती अंतर कवर करेल. जर आपल्याला अंतर कवर करायचं असेल, अंतर म्हणजे काय इथं डिस्टन्स, हे झालं आहे डिस्टन्स. तर डिस्टन्स इज इक्वल टू एका तासामध्ये 60 किलोमीटर आहे इंटू इथं आपण लिहू शकतो आहे टाईम. ठीक आहे, जर आपण इथं टाईम जर पुट केला म्हणजे हा झाला आहे फॉर्म्युला. याच्यामध्ये डिस्टन्सला जर मी डीनी डिनोट करतो आहे, इज इक्वल टू ते 60 इंटू टाईमला आपण डिनोट करतो आहे टीनी. तर हा एक छोटासा फॉर्म्युला आपण तयार केला आहे, डी इज इक्वल टू 60 इंटू टी. ओके, याच्यामध्ये आता हा जो डी इज इक्वल टू म्हणजे डिस्टन्स आणि टी इज इक्वल टू टाईम. आता हा जो टाईम आहे, मला सांगा टाईम कशावरती डिपेंड आहे, विचार करा टाईम कशावरती डिपेंड आहे. टाईम कशावरती डिपेंड नाही, तो कंटिन्युअसली बदलतो आहे. जो कशावरतीच डिपेंड नाही त्याला आपण म्हणतो इंडिपेंडंट व्हॅरिएबल. हा झाला आहे इंडिपेंडंट व्हॅरिएबल, आणि त्यानंतर डिस्टन्स हा झाला आहे डिपेंडंट व्हॅरिएबल. ठीक आहे, एकदम क्लिअर समजलं असेल. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे. आता असं नाही होणार कायम की हे छोटे छोटे फंक्शन आपण बघितले, असं नाही होणार की फंक्शन कायम सिम्पल असेल. जसं आपण पुढे फिजिक्स किंवा मॅथ शिकत जातो तसं हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन एकचा स्क्वेअर, एकचा क्यूब किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन या टाईपचे फंक्शन यायला लागतात. इथं काय होईल, समजा आपल्याला एक फंक्शन दिलं आहे आणि ते फंक्शन आहे वाय इज इक्वल टू समजा एक्स स्क्वेअर, हे फंक्शन दिलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो आहे, आपला हा जो एक्स आहे, एक्स काय असेल इंडिपेंडंट व्हॅरिएबल आणि वाय असेल डिपेंडंट व्हॅरिएबल.
वाय काय डिपेंडंट व्हॅरिएबल आहे. याला आपण असं पण लिहू शकतो आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू ज्यावेळेस एक्स स्क्वेअर किंवा कोणतं पण फंक्शन याला मी असं पण लिहू शकतो आहे की वाय इज फंक्शन ऑफ एक्स. याचा अर्थ काय आला, जसजसा एक्स बदलत जाईल तसतसा वाय पण बदलत जाईल, म्हणजे वाय हा एक्सचं फंक्शन आहे. हां, मग याला आपण असं पण लिहू शकतो आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याला नाव देतो आपण, याचं नाव आहे किंवा याला असं म्हणतो एफ किंवा फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म आपण असं पण म्हणू शकतो आहे, याला असं पण म्हणू शकतो आहे की वाय इज इक्वल टू, वाय काय तर एक्सचं फंक्शन आहे, इज इक्वल टू इथं लिहू शकतो कोणतं एक्सचं फंक्शन आहे तर एक्सचा स्क्वेअर आहे. हे झालं आहे सिम्पल एकदम, म्हणजे फंक्शन आता आपल्याला लिहायला पण शिकलो आहे. जो डिपेंडंट व्हॅरिएबल तो इंडिपेंडंट व्हॅरिएबलवरती डिपेंड आहे, म्हणजे जर वाय जर डिपेंडंट व्हॅरिएबल असेल तर वायला आपण असं म्हणू शकतो आहे वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स. ठीक आहे, समजलं आहे. आता इथं काय, जर समजा आपण एकची व्हॅल्यू याच्यामध्ये एकची व्हॅल्यू जर पुट करत गेलो, एकची व्हॅल्यू जर टाकत गेलो तर वायची व्हॅल्यू आपल्याला भेटत जाईल. जसं की समजा मी याच्यामध्ये एकची व्हॅल्यू 1 टाकली, म्हणजे वाय काय इथं वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. जर समजा मी वायची व्हॅल्यू 1 टाकली तिथं काय येईल 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 येईल. इथं जर मी वायची व्हॅल्यू 2 टाकली इथं येईल 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. जर मी वायची व्हॅल्यू इज इक्वल टू 3 टाकली इथं काय होईल 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्याला आउटपुट, वायला आपण आउटपुट पण म्हणू शकतो, एक्सला आपण इनपुट पण म्हणू शकतो. पण जसा इंडिपेंडंट व्हॅरिएबल बदलत चालेल तसा डिपेंडंट व्हॅरिएबल पण बदलत चालेल, म्हणजे एकची व्हॅल्यू टाकत चला वायची व्हॅल्यू पण भेटत जाईल. याला सिम्पल भाषेमध्ये, साध्या एकदम सरळ भाषेमध्ये आपण फंक्शनला मशीन पण म्हणतो. आता इथं ज्यावेळेस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं मशीन आहे जे आपल्याला इनपुटचा स्क्वेअर करून देणार आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये एकची व्हॅल्यू पुट केली, इंडिपेंडंट व्हॅरिएबलची व्हॅल्यू टाकत चाललो तर आपल्याला काय होतं आहे त्याचा स्क्वेअर करून भेटतो आहे. म्हणजे सिम्पल की फंक्शन म्हणजे असं मशीन आहे की जे आपल्याला एक मीम्स, इंस्टाच्या मीमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आलू डालो और सोना निकलेगा, असं मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी पुट करतो आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट भेटणार आहे, ज्याला आपण मशीन पण म्हणू शकतो आहे. आता इथं काय, जर आपलं फंक्शन असेल वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याचा अर्थ आपलं मशीन स्क्वेअरचं मशीन आहे जे की आपल्याला स्क्वेअर करून देणार आहे. जसं की इथं काय असेल, याला इनपुट असेल, हा झाला इनपुटला आपण म्हणतोय एक्स, हे झालं इनपुट, आणि आउटपुट इज इक्वल टू काय आपलं वाय, म्हणजे डिपेंडंट व्हॅरिएबल. आता इंडिपेंडंट व्हॅरिएबलच्या व्हॅल्यू आपण पुट करत चालतो, याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू. समजा मी इथं इनपुट देतो आहे, इथं इनपुट दिलं 1, ते हे काय करेल 1चा स्क्वेअर करून देईल आणि आपल्याला हे झालं एक्स, एकच्या मी ह्या व्हॅल्यू पुट करतो आहे सगळ्या, इथं मला भेटेल आउटपुट, आणि आउटपुट काय माझं वाय, हे झालं वाय. समजा मी इनपुटला 1 दिला तर म्हणजे एकची व्हॅल्यू जर मी 1 टाकली बघा इथं या इक्वेशनमध्ये एकची व्हॅल्यू मी 1 टाकतो आहे तर वाय इज इक्वल टू काय होईल 1चा स्क्वेअर होईल, आणि 1चा स्क्वेअर केल्यानंतर मला इथं भेटेल 1चा स्क्वेअर म्हणजे 1च येईल. जर समजा मी इनपुट 2 दिलं, ओके इनपुट देतो आहे 2, म्हणजे एकची व्हॅल्यू 2 करतो आहे तर वायची व्हॅल्यू इज इक्वल टू काय येईल 2चा स्क्वेअर, आणि 2चा स्क्वेअर करतो आहे म्हणजे येईल 2चा स्क्वेअर केल्यानंतर 4. इथं काय जर समजा मी याला इनपुट देतो आहे 3 तर मशीन काय करेल 3चा स्क्वेअर करून देईल आणि 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजेच फंक्शन सिम्पल मशीन आहे जे काय करून देते आपल्याला काहीतरी प्रोसेस करून, त्याला जर आपण इनपुट दिलं ते आपल्याला काहीतरी आउटपुट देणार आहे, ज्याला आपण म्हणतोय फंक्शन. आता हे जे आपण आतापर्यंत फंक्शन शिकतोय वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असू शकते, वाय इज इक्वल टू एक्सचा क्यूब असू शकतोय, साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स, म्हणजे जसं आपण पुढे शिकत जाणार आहे तसं
भरपूर सारे फंक्शन तुम्हाला नवीन फंक्शन दिसायला लागतील. ते फंक्शन काहीतरी काम करून देत आहे, ते आपण पुढे हळूहळू शिकणार आहे. याच्यामध्ये काही जे फंक्शन आहे असे बनवू शकताय, जसं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6. याच्यामध्ये y जसं आपण एकची व्हॅल्यू बदलत जाऊ, एकची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 टाकत जाऊ, तसं आपल्याला वायची काहीतरी व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपण इनपुट देतो आहे, आपल्याला भेटेल आउटपुट. तसंच इथं स्पीड आहे, स्पीड फंक्शन ऑफ काय दिलं आहे, टाईम दिलं आहे. त्याच्यानंतर इथं कॉन्स्टंट आहे, हे पण काय झालं एक टाईपचं फंक्शन झालं आहे. त्याच्यानंतर एरिया आहे, हा एरियाचा फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कल सगळ्यांना माहीत आहे. हा जो एरिया ऑफ सर्कल आहे पाय आर स्क्वेअर असतो. याच्यामध्ये समजा आपण रॅडियस जर बदलवत चाललो, सर्कलची जी रॅडियस आहे, रॅडियस जर बदलवत चाललो, तर आपोआप काय होईल, आपोआप सर्कलचा एरिया बदलत चालेल. हे सगळे झाले फंक्शन. त्यानंतर चला फंक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यांनी काय होईल, आपल्याला थोडीशी मदत होईल. क्वेश्चन नंतर ज्यावेळेस क्वेश्चन येतील ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मदत होईल आणि ते क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला सोपे जायला लागतील. इथं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. त्यांनी सांगितलं इफ जर समजा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल और एफ ऑफ एक्स, हां y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, किंवा वायला आपण फंक्शन ऑफ एक्स पण म्हणू शकतो आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय फॉर एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू -2 और एक्स इज इक्वल टू 3/2. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायची वायची व्हॅल्यू किती असेल. म्हणजे आपण इनपुट देतो आहे, आउटपुट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. चला एकदम 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 सिम्पल आहे. सगळ्यात आधी आपण कॅल्क्युलेट करणार आहे, जर समजा ॲट मी जर समजा एकची व्हॅल्यू सुरुवातीला आपण घेतो आहे, एक्स इज इक्वल टू आपल्याला 0 पुट करायचं आहे. एक्स इज इक्वल टू ॲट एक्स इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तर वाय इज इक्वल टू आपलं फंक्शन दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, तर इथं वाय इज इक्वल टू येईल एक्स स्क्वेअरच्या, म्हणजे एकच्या जागेवरती आता किती पुट करायचं आहे, 0. इथं 0चा स्क्वेअर प्लस 1, 0चा स्क्वेअर केल्यानंतर 0च होईल. हा झाला आहे 0 प्लस 1 इज इक्वल टू आन्सर येते आपलं 1. हे झालं आहे फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे, इथं बघा एक्सची व्हॅल्यू आता आपल्याला 4 पुट करायची आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची. म्हणजे इथं होईल ॲट एक्स इज इक्वल टू 4. जर आपण एक्सची व्हॅल्यू 4 पुट केली तर वाय इज इक्वल टू इथून एकचा स्क्वेअर आहे म्हणजे 4चा स्क्वेअर होईल प्लस 1 इज इक्वल टू इथून 4चा स्क्वेअर जर आपण केला तर 16 येईल प्लस 1 त्याच्यामध्ये ॲड झाला आहे इज इक्वल टू येतं आहे 17. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे ॲट, जर समजा आपण एक्स इज इक्वल टू पुट करतो आहे, एक्स इज इक्वल टू आपण पुट करणार आहे किती आहे, -2 आहे. इथं जर आपण एक्स इज इक्वल टू -2 टाकलं तर वाय इज इक्वल टू इथं येईल -2, त्याचा स्क्वेअर करायचा आहे प्लस त्याच्यामध्ये 1 ॲड करून द्यायचा आहे. इथं काय होईल -2चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 येईल. मायनसचा स्क्वेअर ज्यावेळेस आपण करतो आहे त्यावेळेस काय येतं, पॉझिटिव्ह येतो म्हणजे 4 होईल. आणि त्याच्यानंतर इथं काय राहील, +1 इज इक्वल टू 4 + 1 इज इक्वल टू राहील 5. त्यानंतर म्हणजे इथं काय करतो आपण, एकची व्हॅल्यू पुट करत चाललो आहे आणि आपल्याला वायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटत जाणार आहे. त्यानंतर एकची व्हॅल्यू पुट करायची, पुढचा क्वेश्चनमध्ये पुढचा पार्ट आहे. ॲट एक्स इज इक्वल टू दिलं आहे 3/2. ज्यावेळेस एकची व्हॅल्यू आपण 3/2 पुट करणार आहे त्यावेळेस वाय इज इक्वल टू इथं करायचं आहे, जो पण एक्स दिला आहे त्याचा स्क्वेअर म्हणजेच 3/2चा स्क्वेअर, इथं +1 इज इक्वल टू 3/2चा स्क्वेअर करायचा आपल्याला. हा जो 3/2 आहे त्याचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर येईल 9/4 + 1. आता ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेशन नाही जमत, त्यांच्यासाठी सोपी आणि सिम्पल मेथड सांगतो आहे. काय करायचं, याचा जो डिवाइडला आहे याच्या डिवाइडला काहीच नाही म्हणजे किती राहील 1. आणि याचं करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, या दोन्हींचं आधी मल्टिप्लिकेशन करायचं, या दोन्हींचं 9 आणि 1चं हे जे मल्टिप्लिकेशन आहे इज इक्वल टू येईल 9 × 1 9. त्यानंतर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे जे मल्टिप्लिकेशन 4 × 1 इज इक्वल टू राहील 4. त्यानंतर डिवाईड करायचं आहे, हे जे पण साईन असेल मध्ये ते साईन देऊन टाकायचं आहे. आणि त्यानंतर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं 4 × 1चं.
हे जे मल्टिप्लिकेशन आहे 4 × 1 इज इक्वल टू राहील 4. 9 + 4 इज इक्वल टू 13. 9 + 4 इज इक्वल टू राहील 13 डिवाइड बाय 4. हे झालं ॲन्सर. म्हणजे आपण एकच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट केल्या आहे, आपल्याला काय भेटलं आहे, वायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटल्या आहे. एकदम सोपं झालं आहे फंक्शन. त्यानंतर चला इथपर्यंत तर आलो आहे. अजून थोडेसे डिफिकल्ट लेवल, थोडीशी डिफिकल्ट, जास्त काही नाही. क्वेश्चन सॉल्व करून बघू जमतं आहे का आपल्याला. सोपेच जातील. याच्यामध्ये बी पार्ट आहे. बी पार्टमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलं आहे f(1). अरे ठीक आहे, एकची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची होती तिथपर्यंत तर साहजिक आहे. याच्यामध्ये काय काय फाइंड आउट करायला लावलं आहे, f(1), त्याच्यानंतर f(2), f(-x), त्याच्यानंतर f(1/x), असं काहीतरी दिलं आहे. फक्त बघायला अवघड जातं. ज्यावेळेस आपण सॉल्व करायला लागू त्यावेळेस सोपं होऊन जाईल एकदम. बघा त्यांनी सांगितलं आपल्याला, ज्यावेळेस आपण क्वेश्चन रीड केला होता, क्वेश्चन वाचला होता, त्यावेळेस इथं आपल्याला दिलं होतं की y इज इक्वल टू x² + 1, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो फंक्शन ऑफ x. y इज इक्वल टू काय असतं, फंक्शन ऑफ x इज इक्वल टू x² + 1. म्हणजे आपला y म्हणजेच आहे f(x). इथं y इज इक्वल टू म्हणजेच काय आपला f(x) आहे, दिला आहे f(x) इज इक्वल टू काय दिला आहे, x² + 1. आता काय करायचं इथं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट f(1). f(1) म्हणजे काय, f(x) असतं आणि इथं f(1) दिलं आहे. f(1) म्हणजे काय आलं, f(1) म्हणजे एकची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 1. मग आपण इथं असं लिहू शकतो आहे, जर f(1) असेल याचा अर्थ झाला आहे x इज इक्वल टू 1. जर आपण x इज इक्वल टू 1 पुट केलं तर आपली जी f(1)ची व्हॅल्यू आहे ती इज इक्वल टू एकच्या जागेवरती 1 टाकायचं आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे +1 इज इक्वल टू इथं राहील 1चा स्क्वेअर येईल 1 + 1 इज इक्वल टू झालं आहे 2. करेक्ट, सिम्पल आहे. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला पुट करायचं आहे ॲट f(2). f(2)चा अर्थ काय आला, एकची जी व्हॅल्यू आहे ती एकची व्हॅल्यू असेल 2. x इज इक्वल टू 2. आता इथून f(2) इज इक्वल टू f(2) इज इक्वल टू एकच्या जागेवरती 2 येईल, त्याचा स्क्वेअर +1 इज इक्वल टू इथं राहील 4 + 1 इज इक्वल टू 5. हे पण झालं आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे, थोडंसं वेगळं आहे. ॲट x इज इक्वल टू f(-x) दिलं आहे. याचा अर्थ काय करायचा आहे आपल्याला, x आहे, हा x आता रिप्लेस करायचा आपल्याला कशाने, -x ने. म्हणजे काय होईल, आपलं जे इक्वेशन आहे f(-x) इज इक्वल टू x² आहे, एक्सच्या ऐवजी आता आपल्याला काय लिहायचं आहे, -x² + 1. मी तुम्हाला सांगितलं आहे की मायनसचा जर स्क्वेअर असेल तर तो पॉझिटिव्ह होतो. मग इथं काय राहील x² + 1. सेम ॲन्सर येतं आहे f(-x) इज इक्वल टू f(x)च येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲट f(1/x). f(1/x) म्हणजे काय, एकची जी व्हॅल्यू आहे ती एकची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची, f(x) असतं, f(x)च्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे 1/x. आता जो आपला फॉर्म्युला होता f(1/x) इज इक्वल टू काय येईल, एकच्या जागेवरती जर आपण 1/x लिहिलं तर इथं पण पुट करावं लागेल. इथं एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे 1/xचा स्क्वेअर प्लस काय राहील तर 1. इथून 1/xचा स्क्वेअर म्हणजे 1 डिवाइड बाय x² + 1 राहील. ठीक आहे, एवढं जरी ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढचा पॉईंट थोडंसं वेगळं आहे. ॲट f(0). ओके, कॅल्क्युलेट करायचं आहे किती असं. सगळ्यात आधी आपण कॅल्क्युलेट करणार f(0). f(0)चा तुम्हाला अंदाज आला असेल. f(0) याचा अर्थ काय, एकची व्हॅल्यू 0 पुट करायची नाही. आपल्या फंक्शनमध्ये एकची व्हॅल्यू 0 पुट केली टाकली तर इथे येईल 0चा स्क्वेअर
प्लस 1. 0चा स्क्वेअर इज इक्वल टू 0च येईल आणि आन्सर काय येईल 1. ओके. पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एफ ऑफ 0 नको आहे, आपले एफ ऑफ 0 पाहिजे. इज इक्वल टू, आता इथं आपण पुट करू शकतो, एफ ऑफ 0ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली आहे. मग इथून याला लिहू शकतो एफ ऑफ 1, कारण एफ ऑफ 0ची व्हॅल्यू किती आली 1 आली आहे, इथं 1 आली आहे म्हणून आपण डायरेक्ट 1 पुट केला. आणि ज्यावेळेस त्याच्यात एफ ऑफ 0ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण 1 पुट करून दिली त्यावेळेस एफ ऑफ 1 राहिलं आहे. आता एफ ऑफ 1ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करून देता येईल, काढता येईल. एफ ऑफ 1 इज इक्वल टू, म्हणजे एक्सच्या जागेवरती 1 टाकायचं आहे. इथं आपण लिहू शकतो आहे की एक्स इज इक्वल टू काय टाकायचं आपल्याला 1. जर आपण एक्स इज इक्वल टू 1 टाकलं तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू येईल, एफ ऑफ 1 इज इक्वल टू येईल 1चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1चा स्क्वेअर केल्यानंतर 1च येईल, 1 प्लस 1 इज इक्वल टू राहील 2. ओके, हे पण झालं आहे, सिम्पल आहे. आधी एक एक स्टेप बाय सॉल्व करत जायचं आणि कॅल्क्युलेशन करता येत आहे. ओके, पुढचं दिलं आहे आता. एक मिनटं, याला आपण थोडंसं शिफ्ट करू. ठीक आहे, पुढच्या एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढं काय कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, लास्ट पॉईंट आहे, किती नंबरचा पॉईंट आहे, 6 नंबरचा पॉईंट आहे. 6 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ पुन्हा एफ ऑफ आणि किती सांगितलं आहे 1, इथं एफ ऑफ 1. ठीक आहे, थोडेसे कॅल्क्युलेशन वाचवण्यासाठी ऑलरेडी एफ ऑफ 1 आधी आपण कॅल्क्युलेट केला, इथं एफ ऑफ 1 आधी कॅल्क्युलेट झाला आहे. मग आपण डायरेक्ट एफ ऑफ 1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मी जर इथं कॅल्क्युलेट केलं की एफ ऑफ 1 इज इक्वल टू हा येईल किती आला आहे 2. मग इथं मी लिहू शकतो एफ ऑफ 1 इज इक्वल टू किती आहे 2 आहे. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एफ ऑफ 1 इज इक्वल टू 2 आला आहे. मी आता कॅल्क्युलेट करेल एफ ऑफ 2, म्हणजे असं एफ ऑफ म्हणजे ही पूर्ण टर्म आधी आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. म्हणजे होईल एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 1ची व्हॅल्यू जर पुट केली तर म्हणजे एफ ऑफ 2 येईल. तर एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट करता येईल, एकच्या जागेवरती 2 टाकायचं आहे आणि एकच्या जागेवरती जर 2 टाकलं म्हणजे काय होईल, तर 2चा स्क्वेअर प्लस 1, 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 येईल, प्लस 1 इज इक्वल टू झाला आहे 5. आता पुढं काय करायचं आहे, एफ ऑफ 2ची पण व्हॅल्यू आली आपल्याकडं, तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे एफ ऑफ 1. मग ही जी टर्म आहे, ही पूर्ण टर्म जी आपल्याला इथं पुट करायची आहे, ही पूर्ण टर्म, ह्या टर्मची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे एफ ऑफ आणि किती व्हॅल्यू आली 5. आता जर आपण एकच्या जागेवरती 5 जर टाकलं, जर 5 टाकलं तर इथून आपल्याकडे 5चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25 प्लस 1 इज इक्वल टू 26. ओके, सिम्पल झाला एकदम. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर चला पुढचा एक क्वेश्चन काय काय दिलं आहे याच्यात ते बघा. पहिले सगळ्यात आधी आपल्याला दिलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2. ओके, म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे एक साधं फंक्शन आहे. त्याच्यानंतर जी ऑफ एक्स आहे, जी म्हणजे पण फंक्शनच आहे. म्हणजे कशाचं फंक्शन आहे, वायचं फंक्शन आहे. जी वायचं फंक्शन आहे, वाय पण एक व्हॅरिएबल आहे. आणि त्याच्यानंतर एच ऑफ झेड दिलाय, एच पण एक फंक्शनच आहे. फक्त आपण एकदा एफ लिहिलंय तर वेगवेगळे फंक्शन असतील तर वेगवेगळ्या नावाने डिनोट करतोय, दाखवतोय, फक्त बाकी काय बदल नाही. सगळ्यात आधी याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ 0.
कळलंय आता. जर आता एफ ऑफ 0 पुट करायचं आहे याचा अर्थ 1च्या जागेवरती 0 पुट करून द्यायचं आहे. म्हणजे काय होईल, सोल्युशन 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 इथं काय आलं, जर मला एफ ऑफ याच्यामध्ये ए पार्ट आहे, जर मला एफ ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायचं आहे, हा जो आपल्याला जे इक्वेशन दिलं आहे त्याच्यामध्ये 1च्या जागेवरती 0 पुट करायचं आहे, 0चा स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर इथं दिलं आहे म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे ना, 1च्या जागेवरती 0 लिहायचं आहे, आणि प्लस इथं येईल प्लस 2 इज इक्वल टू 0चा स्क्वेअर 0 प्लस 2 इज इक्वल टू किती 2. त्याच्यानंतर चला बी पार्ट ए पार्ट झालाय सिम्पल, सोपं झालं एकदम. बी पार्टमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे जी ऑफ 1. इथं आपल्याला जे फंक्शन आहे ते फंक्शन काय दिलंय बघा, जी ऑफ वाय दिलंय. जर याच्या ऑफ एक्स होतं तर एक्सची व्हॅल्यू आपण पुट करायचो, जी ऑफ वाय दिलंय आणि इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे जी ऑफ 1. याचा अर्थ वायची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 1. म्हणून इथं वायच्या जागेवरती फक्त लिहून द्यायचं 1. वायच्या जागेवरती आपण जर 1 लिहिलं, इथं फंक्शन दिलंय जी ऑफ वाय इज इक्वल टू वाय प्लस 1, म्हणजे इथं येईल वायची व्हॅल्यू लिहिणार आपण 1 प्लस इथं येईल 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. अरे सोपं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सी पार्ट आहे, काय एच ऑफ झेड दिलाय आपल्याला बघा इथं, एच ऑफ झेड इज इक्वल टू झेडचा स्क्वेअर दिलाय, आणि आपल्याला एच ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू किती असली पाहिजे 2. झेड इज इक्वल टू असेल 2. ओके, झेड इज इक्वल टू 2. समजलंय, एकदम सोपं आहे. आणि इथून इथून जर आपल्याला एच ऑफ 2 पुट करायचं असेल, म्हणजे झेडच्या जागेवरती या फंक्शनमध्ये, त्याच्या फंक्शनमध्ये झेडच्या जागेवरती आपल्याला 2 पुट करायचं आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर येईल. ओके, 2चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलाय 4. 2चा स्क्वेअर इज इक्वल टू, ओके सी पण झालाय, म्हणजे आपण एकच्या व्हॅल्यू टाकत चाललोय, वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत चाललोय. त्याच्यानंतर थोडंसं पुढचं आहे, अवघड नाही म्हणते ना, थोडं ट्रिक आहे. डी पार्ट आहे, आपल्याला याच्यात कॅल्क्युलेट करायचं, अरे एच ऑफ, त्याच्यानंतर जी ऑफ, अरे त्याच्यानंतर एफ ऑफ आणि 0 दिलाय. हा शिकलोय आता आपण, घाबरायचं काय काम नाही. सगळ्यात आधी काय कॅल्क्युलेट करणार, एफ ऑफ 0. ओके, हा झाला एफ ऑफ 0. एफ ऑफ 0 परत डिटेलमध्ये सांगतोय ज्यांना समजलं नसेल. एफ ऑफ 0 म्हणजे एकची व्हॅल्यू आपण लिहिणार आहे 0. ओके, आणि एकची व्हॅल्यू 0 वरच्या इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं आहे. एफ ऑफ 0 इज इक्वल टू, बघा इथं हे जे आपलं फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2, याच्यामध्ये एकची व्हॅल्यू 0 लिहायची. एकची व्हॅल्यू जर 0 टाकली आपण, तर 0चा स्क्वेअर प्लस 2 येईल, म्हणजे इज इक्वल टू किती झालाय 2. ओके, आता आपल्याला सेकंड पुढचा जो पार्ट आहे छोटासा तो कॅल्क्युलेट करायचा आहे, एफ ऑफ 0. म्हणजेच इथे राहील एच ऑफ नाही, जी ऑफ, इथे येईल जी ऑफ, त्यानंतर एफ ऑफ 0. याच्यामध्ये एफ ऑफ 0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ना आता आपण, ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकून द्या. त्याच्यामध्ये जर टाकून दिली तर इथं काय येईल, जी ऑफ एफ ऑफ 0ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, आणि आता जी ऑफ 2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. जी ऑफ 2 इथं दिलं आपलं फंक्शन, जीचं फंक्शन इथं आहे, जीचं फंक्शन इथं आहे, हे झालंय जीचं फंक्शन इथं. जी ऑफ वाय दिलाय आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, जी ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू किती पुट करणार 2, कोणत्या इक्वेशनमध्ये, जीच्या इक्वेशनमध्ये. इथं जर वायची व्हॅल्यू 2 पुट केली तर इथं काय राहील, वायची व्हॅल्यू 2 जर पुट केली तर इथं किती राहील 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. ओके, हे पण झालं आहे. त्याच्यानंतर फायनल आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं या पूर्ण याचं. इथून आपण लिहू शकतोय एच ऑफ जी ऑफ, त्याच्यानंतर एफ ऑफ 0. ओके ओके, ही जी पूर्ण टर्म आहे या पूर्ण टर्मचं कॅल्क्युलेशन आपण केलं इथं.
हे कॅल्क्युलेशन झालं आहे. कॅल्क्युलेशन किती आलं आहे? 3 आलं आहे. म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो आहे. पूर्ण जर टर्म टाकून दिली एच ऑफ आणि ही पूर्ण टर्म किती आली आहे? 3. म्हणजेच एच ऑफ 3 आपल्याला पुट करायचं आहे. आणि एच ऑफ काय झेड आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला? 3. आणि इथं जर झेडची व्हॅल्यू 3 पुट केली, इथं या इक्वेशनमध्ये बघा, इथं झेडची व्हॅल्यू जर आपण 3 पुट केली तर 3चा स्क्वेअर येईल फंक्शनमध्ये. इथून 3चा स्क्वेअर इज इक्वल टू राहील 9 आणि झालं आपला ॲन्सर. हे झालं आपलं